नांदेडमधून रयतेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर नांदेडमध्ये झळकवण्यात आले। नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीने सर्वच जागा जिंकल्याचं पाहायला मिळालं आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। त्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरते। तर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशा अपेक्षा या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेल्या आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। पाहिला राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला। नांदेड जिल्ह्यात देखील महायुतीने संपूर्ण जागा जिंकत मोठा विजय मिळवला आणि त्याच पार्श्वभूमीवर जे नांदेड जिल्ह्यात जे आहे ते बॅनर वार सुरू झालेले आहे। आपण पाहू शकतो की नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील हे बॅनर आहे। या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे बॅनर आहे। मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस रयतेचा मुख्यमंत्री अशा आशयाचं हे बॅनर आहे। भाजपाला असं कुठंतरी वाटत आहे की आता आपल्या सर्वाधिक जागा असल्याने महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून भाजपाचा आणि ते पण देवेंद्र फडणवीसच व्हावेत असे कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त होताना या बॅनरच्या माध्यमातून दिसत आहेत। आता उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा मुंबई येथे पार पडणार आहे। मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय सूर्यवंशी, साम